रसिकानो दोस्तानो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, एक तांदळाच्या पोत्याने भरलेला ट्रक जंगलाच्या रस्त्याने चालला होता. त्यातील एक पोतं रस्त्यामध्ये पडलं. थोड्या वेळानं तिथं काही मुंग्या आल्या आणि त्या मुंग्याने 10-12 दाणं घेतलं आणि त्या गेल्या. मग थोड्या वेळानं काही उंदीर तिथं आलं. त्याने 100-200 ग्रॅम खाल्लं आणि ते सुद्धा निघून गेले. मग काही पक्षी आले, त्याने थोडं खाल्लं. मग गाय आली, तिनं 2-3 किलो खाल्लं असेल. सर्वांनी आपल्या पोटापुरतं घेतलं आणि मग तिथं शेवटी एक माणूस आला आणि त्यानं कोणाचाही विचार न करता संपूर्ण पोतच आपल्या खांद्यावर टाकलं आणि घरी घेऊन गेला. दोस्तानो, सृष्टीतील इतर सगळे प्राणी हे पोटासाठी जगतात. फक्त मनुष्य प्राणी स्वार्थासाठी जगतोय. म्हणून सगळं काही जवळ असून सुद्धा सर्वात दुःखी आणि असमाधानी फक्त आणि फक्त माणूस आहे. दोस्तानो, जीवन खूप सुंदर आहे. फक्त आहे त्यात आपण समाधानी राहिलं पाहिजे. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. स्वार्थ सोडला तर मनुष्याला आनंद देताही येतो आणि घेताही येतो. चांगली माणसं आयुष्यात सहजतेने नव्हे तर आशीर्वादाने येत असतात. माणूस हा एक असा अजब रसायन आहे की जर आवडला तर त्याचा दोष दिसत नाही आणि नाही आवडला तर त्याचं चांगलं गुण सुद्धा दिसत नाहीत. कितीही नाती, कितीही माणसं सोबत असली तरी आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते की एकटं सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. आपल्या आनंदाची किल्ली दुसऱ्यांच्या खिशात कधीही ठेवू नका. कुठल्याही वेदनांची जाणीव स्वतः सोसल्याशिवाय होत नसते. नाती तीच जपावी जे तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतील. हसता हसता सामोरं जा आयुष्याला, तरच घडवू शकाल भविष्याला. कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही. आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही. जीवनात कोणतीही गोष्ट ही जास्त किंवा मोठ्या प्रमाणात मिळाली की ती विष बनते. मग तो पैसा असो किंवा ताकद. स्वतःपेक्षा जास्त शहाण्या माणसाशी कोणी दोस्ती करत नाही. कारण आपल्यापेक्षा शहाणा तो दुसऱ्याला समजत नाही. श्रीमंताचे दोस्त श्रीमंतच असतात. कारण गरीबाशी दोस्ती करून त्याची किंमत कमी होण्याची भीती त्याला वाटत असते. पैसा वाढला की माणुसकी दूर जाते. कारण माणुसकीला पैशाची गरज नसते. आज काही नसताना जे तुमच्या सोबत आहेत ते खरे आहेत. कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर सगळेच आपले होतात. माणसाला घागर भरून सुख दिलं आणि एक थेंब दुःखाचा दिला तर माणूस सुखाची नाही तर दुःखाची चव सांगत बसतो. वेळ बदलते तशी परिस्थितीही बदलते. कर्म बदलते तसा परिणामही बदलतो. वय बदलते तसे शरीरही बदलते. पण कोणत्याही बदलात उमेद कायम असेल तर यश कायम असतं.
स्त्रीनं नवऱ्याच्या कुंकवाशी आणि नवऱ्यानं बायकोच्या मंगळसूत्राशी एकनिष्ठ राहिलं की नातं शेवटपर्यंत एकत्र राहत असतं. जिंकल्यावर गोळा होणारी हे आपले नसतात. जिंकायच्या अगोदर खडतर प्रवासात सोबत होती ती आपली असतात. कितीही लांब असलं तरी एकमेकांसाठी रॉयल राहणं हे महत्वाचं असतं. भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नसतो. त्या ज्याच्या असतात त्यालाच कळत असतात. ज्या मुलीनं आपल्या बापाच्या घरी गरिबी पाहिलेली असते ती मुलगी लग्नानंतर नवऱ्याकडून महागड्या वस्तूंची अपेक्षा करत नसते. माणुसकीला न शोभणारी नियत असणाऱ्यानं लालच देऊन मिळवलेली किंमत ही वर्तमानपत्राप्रमाणे तात्पुरती असते आणि त्या किमतीच्या आधारावर छाती फुलवणारा व्यक्ती हवा भरलेल्या फुग्याप्रमाणे वजनहीन असतो. किंमत ही कुणाची रखेल नसते, मात्र ती निस्वार्थ, नेक, सत्यवान आणि परोपकारी व्यक्तींची सहचारिणी असते. आई स्वतःच्या मरणाला इतकी घाबरत नाही जितकी ती घाबरते की माझ्या मृत्यूनंतर तिच्या मुलांवर तिच्यासारखं कोण प्रेम करेल. खूप काळजी करत बसायचं नाही. वेळेलाही वेळ द्या आणि स्वतःलाही वेळ द्या. जे होईल तेच चांगलंच होईल. माणूस महासागराचा तळ शोधू शकतो, मात्र कुणाच्या अंतःकरणातील तळमळ हे नाही पाहू शकत. जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती किंवा त्यामागील सत्य हे तुम्हाला कळत नाही तोपर्यंत त्यावर प्रतिक्रिया देऊच नाही. बऱ्याचदा सत्य फार वेगळं असतं. चालताना अशा व्यक्तीसोबत चाला की ज्यांच्या बरोबर चालताना वेडी वाकडे वळणे सुद्धा ही सरळ होतील.